नमस्कार मित्रांनो, संसदेच्या कामकाजाची वेगवेगळी आपण साधनं बघतो आहोत. पुढचं साधन आता बघूयात, ते म्हणजे व्यवस्थेचा प्रश्न. याला इंग्रजीमध्ये म्हणतात पॉइंट ऑफ ऑर्डर. सो पॉइंट ऑफ ऑर्डर हा इंग्रजी शब्द नक्की लक्षात ठेवा. मराठीमध्ये आपण त्याला व्यवस्थेचा प्रश्न म्हणू शकतो. आता बघा की संसदेच्या कामकाजाचं नियमन हे राज्यघटनेतली काही कलमं, नंतर कामकाजाशी संबंधित काही कायदे आणि संसदेच्या कामकाजाचे नियम यांच्यानुसार चालतं. कुठल्या कुठल्या तीन गोष्टी? काही बाबतीत म्हणजे संसदेचं जे कामकाज चालतं त्याच्या बाबतीतल्या काही गोष्टी सरळ राज्यघटनेतच इन्क्लूड केलेल्या आहेत, राज्यघटनेमध्येच तरतुदी आहेत. नंबर 1. नंबर 2, काही इंडिपेंडंट कायदे आहेत संसदेने केलेले कामकाजासंबंधी. आणि तिसरं म्हणजे संसदेच्या कामकाजाचे इंटरनल नियम आहेत. ओके, ज्याला आपण म्हणतो ना कंडक्ट ऑफ बिझनेसशी संबंधित रूल्स. अशा वेगवेगळ्या तीन पद्धतीने संसदेचं कामकाज चालू असतं. मात्र अशा नियमांचं संसदेच्या सभागृहात उल्लंघन होत असेल तर एखादा सदस्य हा व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करू शकतो. म्हणजे काय की ज्या नियमांनुसार, ज्या तरतुदींनुसार संसदेचं कामकाज चाललं पाहिजे, जर त्या पद्धतीने, त्या तरतुदींनुसार किंवा त्या पद्धतीने संसदेचं कामकाज चालत नसेल. आता इथे बघा की कामकाजाची व्यवस्था हा प्रश्न, इथे प्रक्रिया, इथे संसदेमध्ये काय बोललं जात आहे किंवा काय वगैरे अशातला भाग नाही. की जी प्रक्रिया दिलेली आहे, समजा विधेयक असलं तर हे आधी ठराव मांडला पाहिजे, परवानगी घेतली पाहिजे, इतक्या दिवसांची नोटीस दिली पाहिजे वगैरे वगैरे. ही जी प्रोसिजरल मॅटर्स आहेत, प्रोसिजरचा प्रश्न आहे, ती प्रोसिजर जर फॉलो होत नसेल असं वाटत असेल एखाद्या सदस्याला, तर हा व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होतो. आणि हे सुद्धा एक असाधारण म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी असं साधन आहे. जसं आपण बघितलं स्थगन प्रस्ताव हे एक्स्ट्रा ऑर्डिनरी साधन आहे, या पद्धतीने हे सुद्धा पॉइंट ऑफ ऑर्डर हे एक्स्ट्रा ऑर्डिनरी साधन आहे. कारण पॉइंट ऑफ ऑर्डर रेज करणं, व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करणं म्हणजे एक प्रकारे संसदेचं कामकाज हे राज्यघटना किंवा संबंधित कायदे किंवा संसदेच्या कामकाजाचे नियम यांच्यानुसार चालवलं जात नाहीये असा तो आरोप असतो एका प्रकारे. आणि त्याच्यामुळे ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी साधन आहे, असाधारण हे आहे, साधन आहे. ओके, हा प्रश्न जर उपस्थित केलं तर सभागृहाचं कामकाज लगेच थांबतं. कारण काय, मुळात आरोपच असा असतो की संसदेचं कामकाज नियमानुसार चालत नाही, त्यामुळे ते कामकाज लगेच थांबवणं अपेक्षित असतं. की हे कामकाज नियमानुसारच नाहीये म्हणजे थांबलं पाहिजे इमिजिएटली. एखादा सदस्य बोलत असेल तर त्याचे बोलणे सुद्धा थांबवावे लागते. ओके, मात्र हा प्रश्न केवळ आणि केवळ सभागृहाच्या कामकाजाशी संबंधित नियम किंवा राज्यघटनेतली संबंधित कलम यांचं उल्लंघन किंवा अर्थ लावण्यासंबंधीचा असला पाहिजे. अर्थ लावण्यासंबंधीचा म्हणजे काय, इंटरप्रिटेशन. काही वेळा असंही होतं की एखादा नियम आहे, त्या नियमाचं समजा सभापती किंवा दुसरा कोणी मंत्री हा विशिष्ट प्रकारे अर्थ लावून त्यानुसार कामकाज करत असेल, पण सदस्यांना वाटत असेल की नाही, या नियमाचा अर्थ असा नाही आहे, तुम्ही समजता तसा, असा आहे त्याचा अर्थ. म्हणजे असा अर्थ लावण्यासंबंधीचा पण प्रश्न असेल किंवा डायरेक्ट जे नियम आहेत त्यांचं उल्लंघन असेल. सो नियमांचं उल्लंघन किंवा इंटरप्रिटेशन म्हणजे अर्थ लावण्यासंबंधीचा प्रश्न असे जर असतील तरच हा पॉइंट ऑफ ऑर्डर मांडता येतो. त्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही विषयासाठी व्यवस्थेचा प्रश्न मांडता येत नाही. ओके, फक्त प्रोसिजरशी संबंधित असलं पाहिजे. सभापती किंवा अध्यक्ष असतात यांच्या अधिकार क्षेत्रात असणाऱ्या नियमांसंबंधी हा प्रश्न असला पाहिजे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्या नियमाच्या उल्लंघनासंबंधी पॉइंट ऑफ ऑर्डर व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जातो आहे ते सभापतींच्या अखत्यारीतलं असलं पाहिजे. सभापती किंवा अध्यक्ष म्हणजे पीठासीन अधिकारी यांच्या अखत्यारीतला असला पाहिजे, तर ते सॉल्व्ह करू शकतील ना. अदरवाईज दुसरा कुठला इश्यू असेल तर कोर्टात जायला पाहिजे. थोडक्यात काय, असा इश्यू असला पाहिजे व्यवस्थेचा म्हणजे नियमांच्या उल्लंघनाचा किंवा त्याच्या अर्थ लावण्यासंबंधीचा असा प्रश्न असला पाहिजे की जो सभापती किंवा अध्यक्ष म्हणजेच जे पीठासीन अधिकारी असतात
त्यांच्या अखत्यारीतला असला पाहिजे, जेणेकरून ते त्याच्यावर निर्णय देऊ शकतील. सामान्यतः विरोधी पक्षांद्वारे शासनाच्या संसदेतील कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा प्रश्न उपस्थित केला जातो. ओके, की बाबा काही नियमांचं उल्लंघन करून समजा हे सगळं चाललेलं असेल तर हा प्रश्न मांडला जाऊ शकतो. पुढचा आहे अर्ध्या तासाची चर्चा. याला इंग्लिशमध्ये म्हणतात हाफ ॲन अवर डिस्कशन. अर्ध्या तासाची चर्चा, हाफ ॲन अवर डिस्कशन. या आपण अवरच्या बाबतीत याच्यापूर्वी 2 बघितलेले आहेत. एक म्हणजे क्वेश्चन अवर, ओके, प्रश्नोत्तराचा तास. दुसरं एक बघितलेलं आहे 0 अवर, म्हणजे काय, शून्य प्रहर. हा अवरचा उल्लेख असलेला अजून एक आलेला आहे आता, अर्ध्या तासाची चर्चा, हाफ ॲन अवर डिस्कशन. हे काय, समजा एखाद्या पुरेशा सार्वजनिक महत्त्वाच्या विषयावर, म्हणजे असा विषय आहे की जो बऱ्यापैकी सार्वजनिक हिताशी संबंधित आहे, महत्त्वाचा आहे, त्याच्यावर आधीच चर्चा झालेली असेल, असेल, ओके, हे करेक्ट करून घ्याल तुम्ही PDF मध्ये, असेल, परंतु तरीही त्याच्याशी संबंधित काही वस्तुस्थिती अधिक स्पष्ट होणे गरजेचे आहे असे एखाद्या सदस्याला वाटल्यास त्यासाठी या चर्चेची व्यवस्था केली गेलेली आहे. म्हणजे काय, याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की जो अर्ध्या तासाची चर्चा आहे याच्यामध्ये एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे, नंबर 1, जो विषय आहे तो पुरेसा सार्वजनिकरित्या महत्त्वाचा आहे, नंबर 1. नंबर 2 म्हणजे त्याच्यावर आधीच चर्चा झालेली आहे, म्हणजे हे नवीन नाही, त्या विषयावर आधीच चर्चा झालेली आहे, परंतु तरीसुद्धा त्याच्याशी संबंधित काही वस्तुस्थिती अधिक स्पष्ट होणं गरजेचं आहे असं जर एखाद्या सदस्याला वाटत असेल आणि तसं सभापती किंवा पीठासीनाधिकाऱ्यांना पण ते ॲक्सेप्टेबल असेल तर त्याच्यावर अजून अर्ध्या तासाची चर्चेची मोकळीक दिली जाते. अशा चर्चेसाठी किमान 3 दिवस आधी सभापती किंवा अध्यक्षांना कळवणे आवश्यक असते. 3 दिवस, हे दिवसाचं लक्षात ठेवा, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे दिवस आहेत, याच्यामध्ये किती आहेत, 3 दिवस. आठवड्यातील 3 दिवस अशा चर्चेसाठी सभापती राखून ठेवू शकतात. हे 3 वेगळ्या आणि ते 3 वेगळ्या, की किती दिवस आधी नोटीस द्यावी लागते, हाफ ॲन अवर डिस्कशनसाठी 3 दिवस, आणि सभापती साधारणतः ज्यावेळी सत्र चालू असतं आठवड्यातले 3 दिवस असे अर्धा तास ठेवू शकतात. ही चर्चा सभागृहाच्या कामकाजाच्या शेवटच्या अर्ध्या तासात केली जाते. ओके, शेवटचा अर्धा तास, सुरुवातीचा नाही. म्हणून, आणि ती अर्धा तास केली जाते म्हणून त्याला अर्ध्या तासाची चर्चा म्हणतात. या चर्चेसाठी कोणत्याही औपचारिक प्रस्तावाची किंवा मतदानाची गरज नसते. कारण काय, की ऑलरेडी कुठला तरी एक प्रस्ताव आहे, त्याच्यावर चर्चा पण झालेली आहे, त्याच्यावर नुसतं फक्त काही ॲडिशनल डिस्कशन करायचं. त्याच्यामुळे याला कुठलाही औपचारिक प्रस्ताव म्हणजे मोशन गरजेची नाही, याच्यावर मतदानसुद्धा घेतलं जात नाही. ओके, पुढचा अल्पावधी चर्चा म्हणजेच शॉर्ट ड्युरेशन डिस्कशन. अल्पावधी, अल्प अवधी, अल्प म्हणजे कमी, छोटा, थोडा, म्हणजे शॉर्ट ड्युरेशन. सो अल्प कालावधीची चर्चा किंवा अल्पावधी चर्चा. मार्च 1953 मध्ये या चर्चेची परंपरा निर्माण झाली. ॲक्च्युली हे जे संसद, डिजिटल संसद हे आहे, वेबसाईट आहे शासनाची, त्याच्यामध्ये हे लिहिलेलं आहे की मार्च 1953 मध्ये या चर्चेची परंपरा निर्माण झाली. कशाची, शॉर्ट ड्युरेशनची. अत्यंत तातडीच्या व महत्त्वाच्या सार्वजनिक हिताच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी हे साधन उपलब्ध करण्यात आलेलं आहे. कधी करण्यात आलं होतं, नंतर लोकसभेच्या कामकाजाच्या नियम क्रमांक 193 मध्ये याला औपचारिकरित्या सामावून घेण्यात आलं. ओके, म्हणजे थोडक्यात काय, की अल्पावधी चर्चा, शॉर्ट ड्युरेशन डिस्कशन हे कोणत्या नियमामध्ये आहे, लोकसभेच्या 193. हे जरूर लक्षात ठेवा, किंवा काही वेळा त्याला 193 नियमाची चर्चा किंवा 193 अंतर्गतची चर्चा असा सुद्धा त्याचा उल्लेख होऊ शकतो. ठीक आहे, या चर्चेसाठी सुद्धा औपचारिक प्रस्तावाची किंवा मतदानाची गरज नसते. जसं हाफ ॲन अवर डिस्कशनसाठी पण, म्हणजे अर्ध्या तासाच्या चर्चेसाठी पण प्रस्तावाची किंवा मतदानाची गरज नव्हती, त्या पद्धतीने. ओके, राईट. यालाच 2 तासांची चर्चा किंवा 2 अवर डिस्कशन असं पण म्हणतात. शॉर्ट ड्युरेशन डिस्कशन
म्हणजे अल्पावधीची चर्चा, किंवा यालाच काय म्हणतात 2 तासाची चर्चा असं सुद्धा म्हणतात. हे जरूर लक्षात ठेवा, कारण या चर्चेसाठी जास्तीत जास्त 2 तासांचा कालावधी दिला जातो. जास्तीत जास्त, कमीत कमी नाही, जास्तीत जास्त. याच्या पूर्वी आपण बघितलेलं आहे, एका याच्यामध्ये तुम्हाला आठवत असेल तर आठवा, कॉमेंट बॉक्समध्ये टाका. एका याच्यामध्ये कमीत कमी 2.5 तासाची चर्चा अपेक्षित असते. कोणता ठराव आहे तुम्ही जरूर बघा प्रस्ताव. याच्यामध्ये जास्तीत जास्त 2 तास, कारण मुळात याचं नेचरच काय आहे, ही अल्पावधीची चर्चा आहे, शॉर्ट ड्युरेशनची चर्चा आहे. ओके, ठीक आहे. सभापती आठवड्यातून 2 दिवस अशा चर्चेसाठी देऊ शकतात. किती? 2 दिवस. तिकडच्या याच्यात किती होतं, शॉर्ट ड्युरेशन डिस्कशनमध्ये, हाफ एन आवर डिस्कशनमध्ये आठवड्यातले साधारणतः 3 दिवस, आणि याच्यासाठी 2 दिवस. अर्थात एक लक्षात घ्या की हे 2 दिवस देणे, 3 दिवस देणे, हे सर्व पीठासीन अधिकारी म्हणजे सभापती किंवा अध्यक्ष यांच्या अखत्यारीतले सगळे असतात. हे बदलूही शकतात. हे एक ढोबळ ठोकताळे आहेत फक्त, एवढंच लक्षात ठेवायचं. पुढचा आता विशेष उल्लेख किंवा स्पेशल मेन्शन. काय? स्पेशल म्हणजे विशेष, मेन्शन म्हणजे उल्लेख. सो विशेष उल्लेख हे काय आहे बघा. आपण व्यवस्थेचा प्रश्न म्हणजे पॉइंट ऑफ ऑर्डर बघितलेला आहे, ठीक आहे. पण आपल्याला माहित आहे की पॉइंट ऑफ ऑर्डर मध्ये फार स्पेसिफिक आहे की फक्त संसदेचं, सभागृहाचं कामकाज हे त्याच्याशी संबंधित राज्यघटनेच्या तरतुदी किंवा त्याच्याशी संबंधित कायदे किंवा त्याच्याशी संबंधित संसदेच्या कामकाजाचे नियम याच्यानुसार चालवलं जात नसेल, म्हणजे त्या नियमांचं उल्लंघन होत असेल किंवा त्या नियमांचा अर्थ लावण्यासंबंधी काही प्रॉब्लेम असेल, तरच पॉइंट ऑफ ऑर्डर म्हणजे व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करता येतो. तर असे व्यवस्थेचे प्रश्न पॉइंट ऑफ ऑर्डर सोडून इतर दुसरा कुठला विषयाला जर उपस्थित करायचं असेल तर त्याला हे साधन वापरलं जातं, स्पेशल मेन्शन. अर्ध्या तास. आता बघा, साधारणतः काय एक लक्षात ठेवा की साधारणतः जे दुसऱ्या कुठल्याच कॅटेगरीमध्ये बसवता येत नाही त्याच्यासाठी हे वापरलं जातं. म्हणजे काय, अर्ध्या तासाची चर्चा याच्यात पण समजा शक्य नाही, कारण अर्ध्या तासाची चर्चेसाठी काय लागतं की त्या प्रस्तावावर आधीच चर्चा झालेली असते, फक्त वस्तुस्थितीविषयी काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन हवी असते. ओके, सो समजा त्याच्यात पण हा एखादा विषय असा आहे की जो अर्ध्या तासाची चर्चेत घेता येत नाही, अल्पावधीची चर्चेत घेता येत नाही, स्थगन प्रस्तावाच्या अंतर्गत पण घेता येत नाही, पण महत्त्वाचा आहे आणि तातडीचा आहे, त्याच्यासाठी हे साधन उपयोगाला येतं. मग सॉर्ट ऑफ याला आपण रेसिड्युअल असं म्हणू शकतो. ओके, म्हणजे जे दुसऱ्या कुठल्यातच बसत नाही पण आहे महत्त्वाचं त्याच्यासाठी. लोकसभेच्या नियम क्रमांक 377 मध्ये आणि राज्यसभेच्या नियम क्रमांक 180 AE मध्ये याचा उल्लेख आहे. हे पक्क लक्षात ठेवा. काही वेळा याला लोकसभेमध्ये 377 ची चर्चा असं पण म्हणतात किंवा राज्यसभेमध्ये 180 AE ची चर्चा असं पण म्हणतात. आणि त्याच्यामुळे हे तुम्हाला माहिती पाहिजे की स्पेशल मेन्शन म्हणजे काय. लोकसभेच्या बाबतीत ही राज्यघटनेचा कलम नाही बरं का, हे आहे लोकसभेच्या कामकाजाचा नियम. सो लोकसभेच्या बाबतीत नियम क्रमांक 377 आणि राज्यसभेच्या बाबतीत नियम क्रमांक 80 AE याच्यामध्ये हा स्पेशल मेन्शनचा उल्लेख आहे. ठीक, हे जे साधन आहे विशेष उल्लेख, हे साधन 1954 पासून अस्तित्वात आलेलं आहे. ठीक आहे, 1954. राईट. आता आपण येऊ रिझॉल्युशन्स. याच्या आतापर्यंत आपण काय बघितलंय, आतापर्यंत आपण बघत होतो मोशन्स, त्याला काय म्हणतात इंग्रजीमध्ये प्रस्ताव. आता आपण येतोय ठरावाकडे, याला इंग्लिशमध्ये म्हणतात रिझॉल्युशन. ओके, म्हणजे काय बघा, सार्वजनिक महत्त्वाच्या विषयाकडे संसदेचे किंवा सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रिझॉल्युशन म्हणजे ठरावाचा उपयोग होतो. ठराव म्हणजे संसदेचा दृष्टिकोन, इच्छा किंवा कृती. हे आपण संसदेच्या वेबसाईटवरनच घेतलेलं आहे की ठराव म्हणजे काय की संसदेचा दृष्टिकोन, याला इंग्लिशमध्ये म्हणतात सेन्स. इच्छा म्हणजे विल किंवा कृती म्हणजे ॲक्शन, यांची अभिव्यक्ती, यांना एक्सप्रेस करणारं साधन म्हणजे ठराव.
म्हणजे बघा, आपण कुठलाही राजकीय पक्ष असतो किंवा कुठली ऑर्गनायझेशन असतं, हे काही ठराव पास करतात. आपली ग्रामसभा असते, आपल्या ग्रामसभेमध्ये सुद्धा आपण काही ठराव पास करतो, बरोबर. तो ठराव म्हणजे काय असतो की आपल्याला काहीतरी, आपला दृष्टिकोन, आपली कृती, आपले विचार हे व्यक्त करायचे असतात आणि त्या विचारांना इतरांचा सुद्धा पाठिंबा आहे याचा आपल्याला रेकॉर्ड तयार करायचं असतं, म्हणून त्याला आपण ठराव म्हणतो, राईट. समजा ग्रामसभेमध्ये एखादा ठराव घेतला, उदाहरणार्थ आम्ही गावामध्ये बरंच काम करतो. तुम्हाला कदाचित माहीत असेल की आम्ही पाणी आणि शिक्षण याच्यामध्ये बरंच काम करतो आहे. पाण्यामध्ये आम्ही फार मोठं काम झालेलं आहे. आम्ही केलं असं नाही म्हणत मी, आमच्याकडनं घडून आलेलं आहे ते ईश्वराने आणि बाकीच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, कृपेने, सहकार्याने. तर त्यावेळी आम्ही ग्रामसभेमध्ये काही ठराव पास केलेले होते. ओके, तर ते ठराव जे पास केलेले होते ते काय की आम्हाला असं वाटत होतं की ग्रामसभेने, ग्रामपंचायतीने अशा पद्धतीने काम केलं पाहिजे आणि हे रेकॉर्डवर राहिलं पाहिजे की जेणेकरून उद्या जर तसं काम झालं नाही तर आम्हाला ग्रामपंचायतीमध्ये तो प्रश्न उपस्थित करता येईल की बाबा ग्रामसभेचा असा दृष्टिकोन होता, ग्रामसभेला अशी ॲक्शन घ्यायची होती, आणि ग्रामसभेचा असा सेन्स होता, ग्रामसभेची अशी विल म्हणजे इच्छा होती, त्याच्या विरुद्ध तुम्ही काम केलेलं आहे. त्याच्यामुळे हे बरोबर नाही, हे भविष्यात दाखवता यावं म्हणून आम्हाला तो ठराव पास करून घ्यायचा होता. आणि त्याला एक फॉर्मल, औपचारिक रूप द्यायचं होतं, रेकॉर्डवर आणायचं होतं. म्हणजे अशा पद्धतीने आपला एखादा सेन्स, विल किंवा ॲक्शन म्हणजे काय, दृष्टिकोन, इच्छा किंवा कृती, जशी ग्रामसभेमध्ये गावाची इच्छा होती की असं व्हावं, त्याच पद्धतीने जेव्हा संसदेला आपला दृष्टिकोन, इच्छा किंवा कृती याचं हे एक्सप्रेस करायचं असतं, अभिव्यक्त करायचं असतं, तर ते कशाच्या मार्फत केलं जातं? ठरावाच्या मार्फत. ओके, ठरावाचे साधारणतः 3 ढोबळ प्रकारात वर्गीकरण करता येतं. कोणते? एक, सभागृहाचं फक्त मत किंवा दृष्टिकोन दर्शवणारे ठराव. याच्यात केवळ मत किंवा दृष्टिकोन असल्यामुळे याच्यावर शासनाने कृती करणं आवश्यक नसतं. याच्यात फक्त व्ह्यू की बाबा या सभागृहाचं असं अमुक बाबतीत असं मत आहे, बस एवढं एक्सप्रेस करायचं असतं, रेकॉर्डवर आणायचं असतं. त्याच्यामुळे याच्यावर शासनाने काही कृती करणं अपेक्षित नसतं, कारण फक्त मत व्यक्त करत असतं सभागृह. घटनात्मक किंवा वैधानिक ठराव, याला इंग्लिशमध्ये म्हणतात स्टॅच्युटरी रिझोल्युशन. घटनात्मक किंवा वैधानिक, ओके, किंवा संवैधानिक, हे सगळे एकच शब्द आहेत. ओके, घटनेतील तरतुदी किंवा एखाद्या कायद्याच्या तरतुदींच्या अंमलबजावणी संबंधी हा ठराव असतो, त्याच्यामुळे त्याला वैधानिक स्वरूप प्राप्त होतं आणि शासनावर असा ठराव बंधनकारक असतो. म्हणजे काय की एखादं म्हणजे राज्यघटनेतल्या तरतुदी किंवा एखाद्या कायद्याच्या तरतुदींच्या संदर्भाने जेव्हा ठराव पास केला जातो तर तो मुळात तो कायदा आहे आणि तो कायदा अशा पद्धतीने राबवला जावा किंवा या कायद्याचा खरा अर्थ असा आहे किंवा या कायद्यासंबंधी ही कलमं अशी इम्प्लिमेंट केली गेली पाहिजेत वगैरे वगैरे, याच्याशी संबंधित तो ठराव असतो. आणि कायदा हा नेहमी इम्प्लिमेंट केला जातो, कायद्याची अंमलबजावणी कंटिन्युअसली चालू असते कुठल्याही कायद्याची. आणि म्हणून हा जो घटनात्मक किंवा वैधानिक म्हणजे स्टॅच्युटरी रिझोल्युशन म्हणजे ठराव असतो, याची अंमलबजावणी करणं शासनावर बंधनकारक असतं, कारण प्रत्यक्ष सभागृहानेच सांगितलं आहे आणि शासन हे सभागृहाला जबाबदार आहे म्हणून. तिसरं, सभागृहाच्या कामकाजासंबंधी ठराव. सभागृहाच्या कामकाजासंबंधी काही बदल किंवा नवीन परंपरा निर्माण करण्यासंबंधी हा ठराव असतो. याच्यामध्ये संसदेच्या मताचा पण संबंध नाही, दृष्टिकोनाचा संबंध नाही किंवा काही कायद्याचा, घटनेचा पण संबंध नाही. जे आतमध्ये जे सभागृह असतं, समजा लोकसभा असेल तर बाबा लोकसभेचं कामकाज कशा पद्धतीने चालावं याच्या संबंधीच काही ठराव असेल तर तो कोणता ठराव असतो? तो असतो हा सभागृहाच्या कामकाजासंबंधी ठराव. म्हणजे समजा उद्या असं ठरलं की बाबा हे प्रश्नोत्तरांचा तास किंवा 0 प्रहर, अर्ध्या तासाची चर्चा, 2 तासाची चर्चा हे सफिशियंट नाही आहे, म्हणून
असं ठरलं की सत्र ज्यावेळी चालू असतं त्यावेळी रविवारी सुद्धा 1 तास महत्त्वाच्या विषयावर चर्चेसाठी ठेवला गेला पाहिजे, असं काहीतरी ठरवलं समजा. आता हे अंतर्गत कामकाजाशी संबंधित आहे की सभागृहाने आपलं कामकाज कसं चालवावं, तर तो ठराव असं समजला जाईल. पूर्वी लोकसभा आणि राज्यसभा यांची जी नावं होती ती काय होती, हाऊस ऑफ पीपल्स हाऊस आणि काउन्सिल ऑफ स्टेट्स. नंतर ती लोकसभा आणि राज्यसभाने ठराव पास करून स्वतःची नावं बदलून घेतली, लोकसभा आणि राज्यसभा अशी करून घेतली. हे सभागृहाच्या इंटरनल हे झालं. सो सभागृहाचं कामकाज कसं चालावं त्याच्या संबंधी काही बदल असतील किंवा काही नवीन परंपरा निर्माण करायच्या असतील, कामकाजाच्या परंपरा, तर हा केला जातो. म्हणजेच बदलत्या परिस्थितीनुसार सभागृह स्वतःच्या कामकाजाच्या नियमांमध्ये काही बदल करण्याचा ठराव करते. याला देखील अप्रत्यक्षपणे कायदाच मानले जाते, कारण या ठरावानुसार पुढे संसदेचं कामकाज चालणार असतं. त्यामुळे एक प्रकारे हा कायदाच असतो आणि सभागृहाशी संबंधित असल्यामुळे त्याला न्यायालयात आव्हान देता येत नाही, कारण हा प्रिव्हिलेज आहे संसदेचा सभागृहाचा की संसदेच्या सभागृहाच्या कामकाजामध्ये न्यायालयांना हस्तक्षेप करता येत नाही. ओके, काही अपवाद सोडून. सो याला, हा जो कामकाजासंबंधी ठराव आहे याला न्यायालयात आव्हान देता येत नाही. आता हे काय आपण बघितले, हे 3 हे सगळे ठरावांचे प्रकार होते. आपण मूळ काय बघतोय, ठराव, रिझोल्युशन्स. ओके, आता मग हे जे ठराव असतात, ही ठरावावर ज्यावेळी चर्चा होते, कुठलाही ठराव असो 3 प्रकारांपैकी, ती त्याच्या विषयापर्यंतच मर्यादित ठेवणे अनिवार्य असतं. ते सोडून दुसरीकडे काही भरकटायला नको डिस्कशन. आणि एखादा ठराव मांडल्यानंतर किंवा ठरावात दुरुस्तीचा प्रस्ताव मांडल्यानंतर सभागृह अध्यक्षांच्या परवानगीशिवाय तो मागे घेता येत नाही. समजा एखादा ठराव मांडला किंवा ठरावात दुरुस्तीचा प्रस्ताव मांडला, पण तो समजा ठराव मागे घ्यायचा असेल तर असं डायरेक्ट मागे घेता येत नाही. सभागृहाचे जे पीठासीन अधिकारी असतात, म्हणजे अध्यक्ष किंवा सभापती असतात, त्यांच्या परवानगीनेच तो मागे घेता येतो. ओके, राईट. आता ठराव म्हणजे काय, रिझोल्युशन. प्रस्ताव म्हणजे काय, मोशन. यांची तुलना बघा. सर्व ठराव म्हणजे रिझोल्युशन हे मूळ प्रस्तावच असतात, म्हणजे सबस्टॅन्टिव्ह मोशन असतात. मूळ प्रस्ताव, सबसिडियरी, ॲन्सिलरी ते बघितलं ना आपण, राईट. बदली प्रस्ताव, सबस्टिट्यूट मोशन वगैरे वगैरे. तर जो ठराव असतो, हे रिझोल्युशन जे बघितले आपण इकडचे, ठराव हा कोणत्या कॅटेगरीत येतो, मूळ प्रस्ताव म्हणजे सबस्टॅन्टिव्ह मोशन या कॅटेगरीत येतो. म्हणजे सर्व ठराव हे अप्रत्यक्षपणे प्रस्ताव असतात, पण सर्व बरं हे बघू. सो सर्व ठराव हे प्रस्ताव असतातच, कारण काय बघितलं ना आपण, ठराव हा मूळ प्रस्ताव म्हणजे सबस्टॅन्टिव्ह मोशन टाईपमध्ये येतो. त्याच्यामुळे सर्व ठराव हे प्रस्ताव असतात. सर्व ठरावांवर मतदान होतं, सर्व रिझोल्युशन्सवर मतदान, मात्र सर्व प्रस्तावांवर मतदान होईलच असं नाही. वेगवेगळे प्रस्ताव आपण बघितले ना की ज्यांच्यावर मतदान होत नाही, याच्यामध्ये बघितलं बघा, स्पेशल मेन्शन किंवा पॉइंट ऑफ ऑर्डर वगैरे वगैरे. ओके, सो सर्व ठरावांवर मतदान होतं, पण सर्व प्रस्तावांवर मतदान होईलच असं नाही. आता जे ठराव असतात, ठरावाचं आपण एक वर्गीकरण आधीच बघितलं. कोणतं वर्गीकरण बघितलं, स्टॅच्युटरी, कामकाजाशी संबंधित वगैरे वगैरे, ते 3 प्रकार बघितले आपण. अजून एका पद्धतीने ठरावांचं वर्गीकरण करता येतं. कोणतं, एक म्हणजे शासकीय ठराव, याला म्हणतात गव्हर्नमेंट रिझोल्युशन. आता एक लक्षात ठेवा, जिथे कुठे शासकीय प्रस्ताव, शासकीय ठराव, शासकीय विधेयक असं आलं, एक लक्षात ठेवायचं, म्हणजे ते मंत्र्यांनी मांडलेलं असतं. आणि जे मंत्र्यांनी मांडलेलं नसतं त्याला खाजगी ठराव किंवा खाजगी प्रस्ताव किंवा खाजगी विधेयक असं म्हणतात, प्रायव्हेट मेंबर्स बिल. ओके, प्रायव्हेट मेंबर्स. सो शासकीय ठराव म्हणजे काय, मंत्र्यांनी मांडलेला ठराव सोमवार ते गुरुवार यापैकी कोणत्याही दिवशी चर्चेला घेता येतो. ठीक आहे, काही महत्त्वाचं नाही आहे, लक्षात राहिलं तर ठेवा, नाही राहिलं तर काही हरकत नाही. सोमवार ते गुरुवार यापैकी कोणत्याही दिवशी. दुसरं काय, खाजगी सभासदाचा ठराव. हा कोणता होता, गव्हर्नमेंट रिझोल्युशन, गव्हर्नमेंट रिझोल्युशन म्हणजे शासकीय ठराव. दुसरं काय, खाजगी सभासदाचा ठराव म्हणजे काय, प्रायव्हेट मेंबर्स रिझोल्युशन.
आपण बघितलं की मंत्र्याव्यतिरिक्त इतर सदस्याने मांडलेला हा ठराव असतो आठवड्यात फक्त शुक्रवारी, इथे करेक्ट करून घ्या, शुक्रवारचं स्पेलिंग चुकलंय, शुक्रवारी दुपारच्या सत्रात चर्चेला घेतला जातो. ओके, शुक्रवारी दुपारच्या सत्रामध्ये. कोणता? खाजगी सभासदांचा ठराव. आणि तिसरा म्हणजे स्टॅच्युटरी घटनात्मक ठराव. याचा हा प्रकार आपण बघितलेलाच आहे याच्या आधी, त्याच्यामुळे मी रिपीट करत नाही. ओके, सो जे ठराव असतात त्यांची एक क्लासिफिकेशन म्हणजे मत किंवा दृष्टिकोन दर्शवणारे ठराव, घटनात्मक किंवा वैधानिक ठराव किंवा सभागृहाच्या कामकाजासंबंधी ठराव. आणि दुसरं क्लासिफिकेशन काय की शासकीय ठराव, खाजगी ठराव आणि घटनात्मक ठराव. ओके, इथे आपण ठराव म्हणजे रिझोल्युशन्स आणि मोशन्स म्हणजे प्रस्ताव यांच्यातले मेजर सगळे बघितले. आता प्रत्यक्षात जेव्हा एखादं बिल मांडलं जातं ते बिल कोणत्या परिस्थितीत कोणकोणत्या टप्प्यांमधनं जातं ते आपण याच्यामध्ये आपण बिल मांडण्यापूर्वीचं बघणार आहोत आणि पुढच्या लेक्चरपासून प्रत्यक्ष बिल मांडल्यानंतर त्याचा काय प्रवास असतो ते बघणार आहोत. सो आपण आता सुरुवात करणार आहोत कायद्याची प्रक्रिया. ओके, म्हणजे लेजिस्लेटिव्ह प्रोसेस किंवा प्रोसेस ऑफ लेजिस्लेशन, कायदा तयार होण्याची प्रक्रिया. ओके, याच्यापूर्वी आपण काय बघितलं? सगळं हे जनरल कामकाज बघितलं कसं चालतं संसदेचं. आता प्रत्यक्ष कायदा कसा तयार होतो ते आपण बघणार आहोत. देशासाठी कायदा करणं हे संसदेचं एक महत्त्वाचं काम आहे, किंवा मी म्हणेल सर्वात महत्त्वाचं काम आहे कायदे करणं. ओके, आता सुरुवातीला कायद्याचा जो मसुदा संसदेसमोर मांडला जातो त्याला बिल म्हणजे विधेयक असं म्हणतात. हे पण आपण अनेक वेळा बघितलेलं आहे. जो मसुदा मांडला जातो ज्यावेळी दोन्ही सभागृहांनी पास करून त्याच्यावर राष्ट्रपतींची सही होते आणि तो गॅझेटमध्ये म्हणजे राजपत्रात पब्लिश होतो त्यावेळी त्याला कायदा म्हणतात. त्याच्या आधीपर्यंत तो मसुदा असतो, त्याला काय म्हणतो आपण? विधेयक किंवा बिल. ओके, आता हे आपण बघितलं. आता प्रत्यक्ष संसदेमध्ये मांडण्यापूर्वी कोणत्या प्रक्रिया पार पाडल्या जातात? म्हणजे जे विधेयक आहे ते संसदेत चर्चेसाठी इंट्रोड्यूस करण्याच्या पूर्वी बॅकग्राऊंडला संसदेच्या बाहेर काय काय प्रक्रिया पार पाडल्या जातात? नंबर 1 म्हणजे संबंधित मंत्रालय असतं ते कायद्याचा एक ढोबळ मसुदा तयार करतं. ओके, सपोज आपण असं इमॅजिन करूयात की डीप फेक व्हिडिओज किंवा फेक न्यूज याच्या संदर्भाने काही कायदा करायचा आहे सरकार, असं आपण समजू. मग याच्याशी संबंधित जे मंत्रालय असेल म्हणजे मे बी डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन आपण आज सध्या अज्युम करू, तर ते मंत्रालय म्हणजे तो विषय ज्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो ते मंत्रालय आधी कायद्याचा एक ढोबळ मसुदा तयार करतं. तो मसुदा तयार करण्यासाठी ते इतर मंत्रालय किंवा विभाग यांच्यासोबत देखील चर्चा करतं. म्हणजे उदाहरणार्थ हा जर कायदा आपल्याला करायचा असेल तर गृह मंत्रालय ज्यांच्या अंडर पोलीस येतं, सायबर गुन्हे येतात, त्यांचं पण हे घ्यावं लागेल. मे बी डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी पण हेल्प घ्यावी लागेल. राईट, सो ज्या ज्या विभागांची किंवा ज्या ज्या मंत्रालयांची हेल्प घेणं गरजेचं आहे ती घेतली जाते. ओके, हा मसुदा एकदम ढोबळ असतो, त्यात विशेष तांत्रिक बाबींचा समावेश नसतो, केवळ त्या कायद्याची आवश्यकता, स्वरूप अशा महत्त्वाच्या बाबी फक्त याच्यामध्ये असतात. किंवा हा जो याच्यामध्ये डिटेल एक एक कलम वगैरे अजिबात नसतं, एक फक्त बाह्य प्रारूप असं असतं, फ्रेमवर्क असते फक्त की हा कायदा कशासाठी गरजेचा आहे, या कायद्याचं ओव्हरऑल ढोबळ स्वरूप काय असणार आहे, हा कायदा कोण इम्प्लिमेंट करेल वगैरे वगैरे, असं ढोबळ मसुदा असतो. ते मंत्रालय तयार करतं, संबंधित मंत्रालय. हा जो ढोबळ मसुदा असतो हा कायदा व न्याय मंत्रालयाकडे, याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस, यांच्याकडे अवलोकनासाठी पाठवला जातो. कारण काय असतं की समजा डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन असेल, ओके, म्हणजे किंवा डिपार्टमेंट ऑफ होम अफेअर्स असेल म्हणजे गृह मंत्रालय असेल, हे काही कायदा तयार करण्यातले एक्सपर्ट नसतात. कसा कायदा असावा ते सांगू शकतात, पण कायद्यामध्ये कोणती भाषा असली पाहिजे, कोणते शब्द असले पाहिजेत, कायद्याच्या तरतुदींची अरेंजमेंट कशी असली पाहिजे वगैरे वगैरे, हे सगळे याच्यात एक्सपर्ट कोण असतं?
कायदा आणि न्याय मंत्रालय. त्याच्यामुळे हा जो ढोबळ मसुदा असतो हा कायदा आणि न्याय मंत्रालयाकडे अवलोकनासाठी, रिव्ह्यूसाठी पाठवला जातो. ओके. मग हे जे मंत्रालय असतं कोणतं, कायदा आणि न्याय मंत्रालय, हे काही मूलभूत गोष्टी तपासतं. उदाहरणार्थ तो मसुदा आहे तो कायदेशीर आहे की नाही, मुळात जो कायदा तुम्ही प्रपोज करतात मुळात तो कायदेशीर आहे का, घटनात्मक आहे का. असं तर नाही होणार की असे कायदे संसद करूच शकत नाही, असं काही असू शकतं का वगैरे. संबंधित विषयावर एखादा कायदा अस्तित्वात आहे का आधीच, असं असू शकतं की बाबा ऑलरेडी जो समजा सायबर गुन्ह्यांशी संबंधित कायदा आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी कव्हर करता येऊ शकतं वगैरे, असं वाटलं तर ते सांगतात. थोडक्यात काय की ओव्हरऑल रिव्ह्यू करून कायदा मंत्रालय आपलं मत देतं. ओके. सो कायदा आणि न्याय मंत्रालयाने मसुद्याच्या बाबतीत अनुकूल मत जर दिलं, समजा कायदा आणि न्याय मंत्रालयाने तो ढोबळ मसुदा बघितला आणि सांगितलं हा ओके आहे, हा कायदा करता येऊ शकतो, याची गरज आहे आणि ढोबळ तुमचं जे फ्रेमवर्क आहे ते पण बरोबर आहे, असं जर अनुकूल मत दिलं तर मग संबंधित मंत्रालय कॅबिनेट समोर ठेवण्यासाठी एक टिप्पणी, इथे करेक्ट करून घ्याल तुम्ही PDF मध्ये, कारण तेवढा मला वेळ नाही. टिप्पणी म्हणजे त्याला कॅबिनेटच्या भाषेत, सरकारी भाषेत नोट म्हणतात. नोट, एक ब्रीफ नोट असते. म्हणजे आम्ही ज्यावेळी बऱ्याच वेळा वेगवेगळ्या गोष्टींच्या नोट तयार करतो वरती वरिष्ठांसमोर ठेवण्यासाठी, त्या इतक्या छोट्या आणि क्रिस्प कराव्या लागतात. म्हणजे तुम्ही जर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असाल तर तुम्ही जे UPSC आणि आता MPSCचा आपण पॅटर्न बदलतो आहे, बऱ्याच प्रश्नांची उत्तरं अगदी 50 शब्दात 100 शब्दात अशी द्यायची असतात. हे फार योग्य असतं हे टेस्ट करणं, नाहीतर अख्खा निबंध लिहून टाकतो. वरच्या लोकांना एवढा वेळ नसतो, त्यांच्यासमोर 1000 हे असतात. माझे कनिष्ठ अधिकाऱ्यांना जर मी सांगितलं की या विषयावर मला एक नोट तयार करून पाठवा आणि त्यांनी जर निबंध लिहून पाठवला तर मी सरळ त्याला परत करतो, फक्त महत्त्वाचे पॉईंट बुलेट पॉईंट्समध्ये आणून द्या, कारण बाकीचं समजायला मी समर्थ असतो, कुठलाही वरिष्ठ अधिकारी समर्थ असतो. मग ही जी टिप्पणी असते, नोट असते, ही अत्यंत ब्रीफ टू द पॉईंट अशी असते आणि ती आपल्याला सुद्धा आतापासून उत्तरं लिहिताना ही सवय लागली पाहिजे. ओके. किंबहुना UPSC मध्ये स्पष्ट सूचना लिहिलेली असते की जितक्या शब्दांमध्ये उत्तर सांगितलेलं आहे त्याच्यापेक्षा खूप कमी शब्द असले तरी मार्क कापले जातील. ऑब्व्हियसली तेव्हा तर कापले जातील, पण जितक्या शब्दांची मर्यादा दिली आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त शब्द लिहिले तरी मार्क कापले जातील, अशी सुद्धा म्हणजे हे असते, इन्स्ट्रक्शन असते. याचं कारण म्हणजे की जेवढ्या शब्दात सांगितले त्याच्यात 5-10% इकडे तिकडे त्याच्यात तुम्ही बसवलं पाहिजे. सो ही कॅबिनेटसाठी म्हणजे पंतप्रधान आणि त्यांचे जे महत्त्वाचे मंत्री असतात त्यांचं मिळून कॅबिनेट तयार होतं. या कॅबिनेट समोर ठेवण्यासाठी हे जे मंत्रालय आहे, जे मंत्रालय ह्या कायदा प्रपोज करत आहे ते मंत्रालय ती नोट तयार करते आणि त्याचबरोबर कायदा व न्याय मंत्रालयाला कायद्याचा सविस्तर मसुदा तयार करण्यासाठी आवश्यक असणारी सगळं कागदपत्र, माहिती वगैरे पण पुरवते. म्हणजे आता कायदा न्याय मंत्रालयाने ओव्हरऑल ओके दिला ना की हा बघ करा, काही हरकत नाही. मग जे मंत्रालय आहे, समजा डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन आहे, ते काय करेल, कॅबिनेट समोर ठेवण्यासाठी एक नोट तयार करेल की बाबा असा कायदा आपल्याला करायचा आहे वगैरे वगैरे. आणि त्याचबरोबर कायदा आणि न्याय मंत्रालयाने ढोबळ मसुदा पाहिला आहे, पण आता त्यांना डिटेल कायदा बनवायचा आहे. मग त्या कायदा न्याय मंत्रालयाला तो कायदा डिटेल लिहिण्यासाठी जी लागणारी माहिती आहे, कागदपत्र आहेत, फाईल्स आहेत, ते सगळं देतं, जेणेकरून इकडे कायदा न्याय मंत्रालय पण डिटेल कायदा तयार करायला सुरुवात करून देतं आणि इकडे कॅबिनेटसाठी पण ती नोट तयार होते, कारण कॅबिनेटने अप्रुव्हल दिल्याशिवाय, कॅबिनेटने मंजुरी दिल्याशिवाय पुढे जाता येत नाही. ओके. मग इकडे कायदा न्याय मंत्रालय त्या आधारावर संपूर्ण कायद्याचा मसुदा म्हणजे विधेयक तयार करते. मग आता एकदम डिटेलमध्ये तयार करतं कायदा व न्याय मंत्रालय, एक आर्टिकल एक क्लॉज, सब क्लॉज, सेक्शन सगळं तयार करतं. ओके. आवश्यकता असेल तर ते इतर मंत्रालयांचे पण अधिकाऱ्यांशी चर्चा करतात. अशा पद्धतीने विधेयकाचा मसुदा तयार झाल्यावर कॅबिनेटसाठी तयार केलेली टिप्पणी आणि हा कायदा मंत्रालयाने तयार केलेला विधेयकाचा मसुदा हे कॅबिनेट समोर अवलोकनासाठी आणि संमतीसाठी ठेवलं जातं. म्हणजे इकडनं कायदा न्याय मंत्रालयाकडनं डिटेल कायदा तयार होऊन येतो. ओके. कायद्याचा मसुदा, तो मसुदा आणि त्या मंत्रालयाने तयार केलेली त्याच्यावर टिप्पणी, अशा दोन्ही गोष्टी कॅबिनेट समोर कशासाठी ठेवल्या जातात, अवलोकनासाठी म्हणजे रिव्ह्यूसाठी
ओव्हरऑल बघण्यासाठी आणि प्लस अप्रुव्हलसाठी म्हणजे संमतीसाठी. कॅबिनेट अशा प्रस्तावाला आहे तशी किंवा मग काही बदल सुचवून संमती देऊ शकते. कॅबिनेट म्हणेल हां ठीक आहे, परफेक्ट आहे, कॅबिनेटचं अप्रुव्हल झालं. किंवा कॅबिनेट म्हणेल नाही याच्यात थोडासा असा बदल करा आणि त्या बदलासहित मग ते परत पाठवतं कॅबिनेट आणि संमती देतं. अशी संमती मिळाल्यावर मग कायदा मंत्रालयासोबत चर्चेद्वारे आवश्यक ते बदल करून संबंधित मंत्रालय ते विधेयक मंत्र्याद्वारे संसदेमध्ये मांडतात. मग ते आलं, कॅबिनेटचे अप्रुव्हल आलं. समजा कॅबिनेटने काही बदल सुचवले असतील तर मंत्रालय ते बदल करेल, ते परत कायदा न्याय मंत्रालयाकडे पाठवेल, कायदा न्याय मंत्रालय पण ते व्यवस्थित बघून घेईल आणि अशा पद्धतीने मग जे फायनल कायद्याचा जो फायनल मसुदा तयार होईल, ज्याला आपण विधेयक म्हणतो, हे विधेयक ते जे मंत्रालय आहे, म्हणजे आपल्या इथे जसं आपण डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन घेतलं समजा, ते डिपार्टमेंट तो कायद्याचा मसुदा त्या मंत्रालयाचे जे मंत्री आहेत त्या मंत्रालयाचे मंत्री संसदेमध्ये मांडतील आणि अशा पद्धतीने संसदेच्या कोणत्याही एका सभागृहामध्ये मांडल्यावर पुढील कायदा प्रक्रिया संसदेमध्ये सुरू होईल. राईट. मग जेव्हा ते संसदेत मांडलं जातं त्यावेळी मग पुढे संसद त्याच्यावर नेमकी काय प्रक्रिया करतं ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. राईट. थँक्यू व्हेरी मच.